नमस्कार मंडळी, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट आपल्या भेटीस आला आणि ह्या चित्रपटाला लागून आतापर्यंत 3 दिवस पूर्ण झालेत। तर 3 दिवसामध्ये या चित्रपटाने किती कमाई केली आहे ही जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना लागलेलीच असेल नेहमीप्रमाणे। तर चला तर मग लगेचच या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात। तर मित्रांनो, ह्या चित्रपटाने जे ग्रॉस कलेक्शन जमा केलेलं आहे 3 दिवसामध्ये जी कमाई केलेली आहे ती आहे 1,20,00,000 रुपये आणि चित्रपटाचं नेट कलेक्शन झालेलं आहे ते आहे 1,05,00,000 रुपये। तर मित्रांनो, चित्रपट पाहण्यासाठी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी जो चित्रपट परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केला तो चित्रपट पाहण्यासाठी अजून लोकांची गर्दी वाढतच आहे। काही लोकांना चित्रपट आवडलेला आहे तर काही जणांना नाही आवडलेला आहे, म्हणजे चित्रपटासाठी मिक्स रिएक्शन्स येत आहेत। पण तरी पण लोक पाहायला जात आहेत कारण नवीन वर्ष आहे, सॅटर्डे संडे आणि आता सॅटर्डे संडे येईलच, आज सॅटर्डे आणि उद्या संडे, सो चित्रपट पाहायला गर्दी होतीये। आणि जेव्हा मी बुक माय शोवरती पाहिलं तर जवळपास 5,000 तिकीट्सची विक्री झाली होती, जी खूप चांगलं आहे मराठी चित्रपटासाठी। आणि सॅटर्डे संडे पर्यंत, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की हा चित्रपट किमान 5 कोटीचा गल्ला जमवू शकतो, तर आता मला वाटतं की कमी होईल, 3 ते 4 कोटीपर्यंत होईल। पण हे पण काही कमी कलेक्शन्स नाही आहेत। चित्रपटाला मिक्स रिव्ह्यू मिळाल्यामुळे थोडंफार कलेक्शनमध्ये कमतरता दिसत आहे। पण आता उत्सुकता अशी आहे की ह्या हप्त्यामध्ये हा चित्रपट किती कमवतो। आतापर्यंत तर त्यांनी 1,20,00,000ची कमाई केलेली आहे। तर माझा असा अंदाज आहे की हा चित्रपट किमान 4 कोटी तरी कमवूच शकतो। सो आता पाहूयात आपण किती कमवतो। आणि जसं मी म्हटलं की तिकीटची विक्री वाढतच आहे, उद्या संडे आहे, तर उद्याच्या दिवसात कमीत कमी हा चित्रपट 2 कोटीपर्यंत कमवेल अशी आशा करूयात आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढेल असं आशा करूयात। तर इथेच थांबूयात ह्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये, पुढच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये किंवा रिव्ह्यूमध्ये भेटू। आणि हो यार, ह्या चित्रपटाचा आपण रिव्ह्यू सुद्धा केला तर तोही पाहायला विसरू नका, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, तर तोही पाहायला विसरू नका। तर स्लिप ऑफ टंग, सॉरी। तर पुढच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन किंवा रिव्ह्यूमध्ये भेटू। नेहमीप्रमाणे आपण आपल्या यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये यार लाईक शेअर सबस्क्राईब तर बनताय। तुम्हाला बॉक्स ऑफिस कलेक्शन मिळत असेल जर का बघायला तर एखादा लाईक किंवा कमेंट बनतीये यार आपल्या मराठी माणसासाठी, आपल्या मराठी मुलासाठी। सो पुढच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन किंवा रिव्ह्यूमध्ये भेटूयात आपल्या पिक्चर प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत यार मित्रांनो, तुमची स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका।